आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। विधान परिषद निवडणुकीसाठी म्हणजे मतदानासाठी अवघे 7 दिवस राहिले आहेत। मात्र या निवडणुकीभोवती फिरत असलेले वाद काही केल्यात थांबायचं नाव घेत नाहीयेत। आज नाशिकमधला एक मोठा अंतर्गत पेच मिटवण्यात महायुतीला यश आलं। मात्र आपण महायुतीचे अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देतोय असं सांगून गोकुळ गीते ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेतून उठून गेलेले दिसले ते खूप काही सांगणार होतं। दुसरीकडे काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अमरावतीत काँग्रेस अंतर्गत असलेली दुफळी समोर येते। 15-20 कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप यशोमती ठाकूरांनी केलाय। तिकडे काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी पक्षाला विश्वासात न घेताच उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे पक्षाची नाचक्की झाली आहे। माघारी नाट्यात तब्बल 150 कोटींचा खेळ झाला असा आरोप संजय राऊत करतायत। चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये नगरसेवकांना 5-5 लाख वाटल्याचा आरोप वडेट्टीवार करतायत। अमरावतीत हर्षजित देशमुख मॅनेज झाले असा दावा यशोमती ठाकूर करतायत। काय चाललंय काय हे सगळं? एकीकडे हे घोडे बाजाराचे आरोप तर दुसरीकडे घराणेशाही। लेकीचं राजकारणात बस्तान बसवलेला सुनील तटकरे यांनी आपल्या लेकासाठी विधान परिषद पदरात पाडून घेतली। तिकडे पुण्यात जागा राष्ट्रवादीला सुटल्यानंतर भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पुत्राने राष्ट्रवादीत येत तिकीट घेतलंय। हे असं चित्र असेल तर निवडणुका होतायत कशाला? या निवड प्रक्रियेतनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर सामान्य जनतेने विश्वास कसा ठेवायचा? विरोधक घोडे बाजाराचा आरोप करतायत, तसा खराच जर प्रकार घडलेला आहे का की विरोधक उगाच आपला इथे बाजार करतायत? घराणेशाही, घोडे बाजार, आणखीन काय काय दाखवणार आहे ही विधान परिषदेची निवडणूक, याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आता हा जो घोडे बाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती। घोडे बाजार बीजेपीने केला असेल तर हे दुर्दैव आहे। एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघ। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब आजबे, आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाढवे आहेत आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला अजित चव्हाण यांच्याकडे जाईन। अजित, नाशिकमध्ये जो सगळा प्रकार घडलेला आहे तो सगळ्या माध्यमांनी बघितलाय, माध्यमांसमोरच ती मीटिंग झालेली होती, मात्र पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू होत्या असा आरोप होतोय। गोकुळ गीते त्यांचं पत्रकार परिषदेमधलं मत मांडून ज्या पद्धतीने उठून गेले की सामंतांना सांगावं लागलं तुम्ही थांबा। काय म्हणायचं या नाराजीचं आणि काय चाललंय काय? या निवडणुकीत खूप आरोप झालेले आहेत घोडे बाजारांचे। नाही, नाशिक पुरतं बोलायचं तर काय चाललंय ते आपण स्पष्ट बघितलं की गोकुळ गीते हे आमचे सदस्य सुद्धा नसताना आमच्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। आणि घोडे बाजार आणि विकत खरेदीचं सोडा, अख्ख्या आमच्या पंचक्रोशीला नाही 5 जिल्ह्यांना माहिती आहे की दराडेंची गीत्यांना विकत घेण्याची ताकद नाहीये। त्यांनी तसा विचार सुद्धा करू नये। फक्त माझे नेते गिरीशभाऊ महाजन यांच्या शब्दाखातर त्यांनी आपला भरलेला अर्ज मागे घेतलाय। अनेक वेळा निवडणुकीमध्ये आपल्यावरती अन्याय झाला ही भावना त्यांच्या मनामध्ये असताना सुद्धा आपल्या भावाला फक्त पक्षाच्या साठी म्हणून त्यांनी माघार घ्यायला भाग पडलं। ही इकडं पक्षनिष्ठा एकीकडे आणि असणारच ना ताई, शब्दाचं एवढं वजन असतं, जर मी 3 वेळा निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी करतोय, एवढं वजन असतं तर मुळात अर्ज भरलाच कशासाठी असता? आणि दुसरी गोष्ट, एका घोटाळ्यात त्यांचं नाव येतंय, त्या घोटाळ्याच्या चौकशीचं पत्र जे सपोजेडली 7 मेला निघालेलं होतं ते रिलीज होतं 1 जूनला। हा काय प्रकार आहे, जरा समजावून सांगा। नाही, राजकारणामध्ये बघा स्पष्टपणे, मी काय ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही मला। राजकारणामध्ये शहाकटशा पेच डावपेच होत असतात। म्हणजे तुम्ही डावपेच खेळले ते मान्य करताय? उभे होते म्हणजे तुम्ही डावपेच खेळले ते मान्य करताय का? कोणी डावपेच खेळले? तुम्ही कोणी मी तुम्हाला या सगळ्या पाठीमागचं स्पष्टीकरण देतोय नम्रताजी। तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, म्हणजे इथलं तुम्हाला मी राजकारण समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की कसं तुम्ही जो आरोप करताय ना की इथं काही पैसे घेतले म्हणून माघार घेतली का वगैरे वगैरे, बोला। अजिबात नाही। उलट तुम्ही काँग्रेसच्या लोकांना विचारा की त्यांच्या लोकांनी माघार का घेतली। आमच्या मित्राने म्हणजेच गीतेंची बंधू जे आहेत गोकुळ गीते, त्यांनी जी माघार घेतली ती फक्त आणि फक्त गिरीश महाजन यांच्या शब्दाखातर, आणि फॉर्म याकरता भरला होता की खात्री होती भारतीय जनता पक्षाला ही जागा सुटेल, याकरता फॉर्म भरला होता। आमच्या नाशिकच्या जागेमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो आणि जाहीर माध्यमातून सांगतो की तिथं नाशिकमध्ये आमचा उमेदवार विकत घेतील एवढी आमच्या सहकाऱ्यांची नाही, विरोधकांची सुद्धा ताकद नव्हती। याचा मला गर्व आहे हे सांगताना की माझे मित्र आहेत ते
आणि त्यांनी ज्या पद्धतीनं पक्षनिष्ठा दाखवून आपल्या भावाला बंडखोरीचा अर्ज मागे घ्यायला लावला, ही आमची महायुतीमधली डेडिकेशन आहे, हे आमचं महायुतीमधला हा आमचा त्याग आहे. नाहीतर छाती ठोकून सांगतो, 100% ही जागा गोकुळ गीतेने लढवली असती तर 100% निवडून आले असते. पण माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या शब्दाला मान आमच्या कार्यकर्त्यांनी दिला, जिंकण्याची परिस्थिती असतानाही. आणि आमचे जे विरोधक आहेत त्यांचे 6-6, 7-7, 8-8 लोक माघार घेत आहेत. ते माघार का घेत आहेत ते त्यांना विचारा. आणि मी दावा करून सांगतो, 100 कोटी रुपये या सगळ्या निवडणुकीमध्ये खर्च झाले, याव झाले, त्याव झाले, याला दिले त्याला दिले असा आरोप संजय राऊत करतायत ना. ते काय झाले, मातोश्रीवर बॅगा भरून न्यायची सवय होती यांना. आता त्या बॅगा काही दिसत नाहीत, त्यामुळे नुसत्या बॅगा पैशांच्या बॅगा दिसतात. त्यामुळे मला संजय राऊतांना इतकंच सांगायचंय की ही जी निष्ठा आहे, आपल्या नेत्यावरचं प्रेम आहे ना, हे संजय राऊत कमवू शकले नाही. कारण नाशिकला आले की कलेक्शन करायचं आणि बॅगा भरून घेऊन जायच्या, ही संजय राऊतांची पद्धत आहे. अनिश गाडवे ऐकतायत आणि हसतायत ते. अनिश गाडवे, काय आहे ना, आवाज कितीही वाढवून बोललं म्हणजे सत्य लपत नाही आणि खोट्याचं चालत नाही. मातोश्रीवर बॅगा अरे बाबा, अनिश गाडवे, तुला काय माहिती आहे नाशिकची परिस्थिती? मगाशी एक वाक्य उच्चारलं त्यांनी, आमच्या उमेदवाराला खरेदी करण्यासाठी आमच्या सहकार्यांची आणि आमच्या विरोधकांमध्ये ताकद नाही. तुमच्या सहकार्यांची असेल, आमच्यात तरी तुमच्या उमेदवारांना खरेदी करण्याची ताकद नाही. आम्हाला कुठल्याच उमेदवारांना खरेदी करण्याची गरज नाही. आम्हाला तुमच्यासारखा तो डावपेच सारखा खेळ आम्हाला करता येत नाही. काल परवाच कोणतरी मला वाटतं एअरपोर्टवर पकडलं बहुतेक सोनं वगैरे घेऊन, त्यांचा नरेंद्र मोदींशी संबंध निघाले. जाऊ द्या, त्या विषयात जाऊयात, नको आपण आजच्या विषयावर राहूयात. ते बॅगा भरण्याचा विषय आला म्हणून हा विषय काढला. आता मला एका गोष्टीचं उत्तर द्यायचं. आता तुम्ही थोडंसं मागे जायचं, हे विधान परिषदेपेक्षा थोडं मागे जाऊयात. राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांना बरोबर नोटीस येते. प्राजक्त तनपुरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात किंवा निवडणूकच लढवत नाहीत. त्यानंतर आता मगाशी त्यांनी विषय काढला ना की आम्हाला भारतीय जनता पक्षाचा मान ठेवून, आमच्या नेत्यांचा मान ठेवून लोक तिथे येतात, लोक तिथे बसतात. असं एवढं काय आहे भारतीय जनता पक्षामध्ये किंवा यांच्याच नेत्यांमध्ये की फक्त भारतीय जनता पक्षाला सध्या मान दिला जातोय? सगळीच माणसं भारतीय जनता पक्षाला मान ठेवून त्यांच्याकडे जात आहेत, त्यांचं ऐकतायत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ऐकतायत. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरेंनी आपला अर्ज भरला नाही, त्यांना नोटिसेस आल्या आणि त्यांनी मान ठेवला आणि त्यांना विधान परिषद मिळाली. आता दुसरं घ्या उदाहरण, काँग्रेसच्याच विधान परिषदेच्या एका उमेदवाराने मान ठेवला नाही म्हणून त्याला नोटीस आली, त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता यांनीच म्हणजे भारतीय जनता पक्षानेच सांगितलं आम्हाला ती घराणेशाही वगैरे तुम्ही मगाशीच उल्लेख केला, तो मान्य नाही. त्या घराणेशाहीसाठीच देवेंद्र फडणवीस असतील, संपूर्ण भारतीय जनता पक्षाची टीम, अगदी नितेश राणे, नारायण राणेंसह प्रयत्न करतायत तटकरेंचा मुलगा कसा बिनविरोध जाईल. म्हणजे तटकरेंच्या नंतर अनिकेत तटकरे असतील किंवा त्यांची मुलगी असेल तटकरे, किंवा मग राणेंचं स्वतःचं परिवारवाद असेल, भरत गोगावले आपल्या मुलासाठी प्रयत्न करत होते विकाससाठी, महेंद्र गरवी, उद्धव ठाकरेंनी वरळीमधून शिंदेना तिकीट का नव्हतं दिलं? सुरेश कदम, उदय सामंत, किरण आदित्य ठाकरेंना लढवलं का नव्हतं केलं? आदित्य ठाकरेंना त्यांना विचारा ना जरा. ऐका मला थोडंसं मुद्द्यावर येऊ द्या. मी तुम्हाला बॅकग्राऊंड यासाठी सांगतोय कारण तुमची तत्व, मूल्य, तुमचे विचार या सगळ्या गोष्टी जनतेसमोर यायला पाहिजेत. तुमचे दाखवायचे दात वेगळे असतात, तुमचे खायचे दात वेगळे असतात. आता विषय येतो, मी स्वतः ठाण्यामधला आहे. स्वतः ठाण्यात अभिजित पवारचा फॉर्म भरण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित होतो. आमच्या हस्ते आम्ही असे 5 जणांच्या नियमाप्रमाणे आम्ही 5 जण उपस्थित होतो. डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील किंवा बाळामामा म्हात्रे असतील खासदार, आम्ही स्वतः तिथे उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशी असं काय घडलं की 2 दिवसानंतर अभिजित एकटे जाऊन आपला फॉर्म घेऊन आले. ह्याचं उत्तर आम्ही नाही द्यायची गरज आहे, याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या सहकार्यांनी द्यायची गरज आहे की नेमकं असं 2 दिवसात काय घडतं, बाळमानेंच्या बाबतीत काय घडलं हे मला सांगायची गरज नाही, हे नितेश राणेंना विचारायची गरज आहे. मला ना तुमचा हा जो प्रश्न आहे हा काँग्रेसला सुद्धा विचारायचा आहे. कारण काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी असंच पक्षाला विश्वासात न घेता त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि बऱ्याच प्रमाणात नाचक्की झालेली या प्रकरणामध्ये. बाळमानेंचं आता नाव आलं, काँग्रेसचे 2 उमेदवार त्यांनी माघार घेतलेली आहे. काय घडतंय काय भाऊसाहेब वाजबे, काँग्रेसच्या अशा उमेदवारी का मागे घेतल्या? हा ट्रेंड कुठून सेट होतोय? हा ट्रेंड कुठून सेट होतोय याचं उत्तर मी तुम्हाला देतो. मुद्दा असा आहे की भाजपनं लोकशाहीला आता भ्रष्टशाही करून टाकलेला आहे. वोट चोरी बरोबर आता सीट चोरीचा पण प्रयोग सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षानं जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांचा घोडेबाजार करायचा, त्यांना खोके पोचवायची
आणि त्याच्याबरोबर दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे कोणत्या तरी तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेशर आणायचं. ते अगदी गणेश गीतेवरती देखील आज आणलं की त्यांना म्हाडाच्या संदर्भामध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही अपील करू अशा संदर्भातलं जे काही पत्र आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आणि म्हणून तुम्ही जो उल्लेख केला की त्यांची जी देहबोली होती पत्रकार परिषदेतून ज्या पद्धतीने निघून गेले ते आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे हे जे दोन रूल्स आहेत, एक म्हणजे तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव घोडेबाजार करणं, याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण म्हणजे आमचे दोन्ही उमेदवार आहेत ज्यांनी माघार घेतली आणि त्यातले एक जे आहेत साहेबराव कांबळे म्हणून, ते तर लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शिंदेच्या सेनेमध्ये सहभागी पण झाले. म्हणजे कशा पद्धतीने राजकारणाचा आणि लोकशाहीचा निर्ढावलेपणाने एकदम प्रक्रिया रसात नेली आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यामुळे भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण देखील आज बेधडकपणे अभिमानाने गर्वाने असं सांगतात की आमच्या उमेदवाराला कोणी खरेदी करू शकत नाही. बरोबर आहे, तुमच्या उमेदवाराला कोण खरेदी कसं करणार, कारण तुमच्या पक्षाकडे 10,000 कोटी रुपयांची एफडी आहे आणि बाकी जे काही 50 खोक्याने जे काही व्यवहार चालतात ते सगळे देशासमोर आहेतच. त्याच्यामुळे हे अगदी बरोबरच आहे. म्हणून मुद्दा असा आहे की आमच्या पक्षामध्ये असेल इतर कोणत्याही पक्षामध्ये असेल ज्या काही घडामोडी चालू आहेत त्याच्या मागे भ्रष्ट जनता पार्टीचे हे ज्या काही भ्रष्ट टॅक्टिक्स आहेत त्या त्याला जबाबदार आहे. मला मृणाल मॅमकडे यायचंय. मृणाल मॅम, ह्या गोष्टी होत आहेत, हे आरोप नम्रताजी एकच मिनिट मला द्या, एकच मिनिट द्या. बरेच मुद्दे आहेत, आपल्याकडे वेळ आहे. नम्रताजी एकच मिनिट प्लीज 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 मला एक मिनिट फक्त इथं स्पष्ट करू द्या. या सगळ्या पाहुण्यांना मला हे सांगायचं आहे की ज्यांच्याबद्दल मी बोललो ते गोकुळ गीते, हे गणेश गीते या माझ्या मित्राचे भाऊ आहेत, ते अपक्ष आहेत, त्यांचा कुठलाही पक्ष नाही. गणेश गीते आमचे सदस्य होते आणि महायुतीच्या साठी त्यांनी ही माघार घेतलेली आहे. ही तत्वनिष्ठा असते. मित्रांनो, राजकीय टीका तुम्ही निश्चित करा, मुद्दा लक्षात आला. परंतु कोण काय म्हणतंय ते आधी समजून घ्या. तुमचे सोडून मला मृणाल मॅमकडे यायचंय. करायचं सोडून आम्हाला प्रश्न कसले विचारता. मृणाल मॅम, ह्या निवडणुकीमध्ये जे आरोप होत आहेत, घोडेबाजार, घराणेशाही, दहशत, यंत्रणांची दहशत आणि हे सगळे, हे यापूर्वीही झालेले होते. या निवडणुकांमध्ये पिन पॉइंटेड हे आरोप होत आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षानं विश्वासात न घेता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा हा ट्रेंड जरा जास्त सोकावल्यासारखा दिसतोय. काय दाखवते ही विधान परिषद आपल्याला? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारताचं राजकीय जीवन हे अतिशय घाणेरडं, किळसवाणं आणि अंगावर शहारे येणारं, सामान्य माणसाला त्यापासून दूर करणारं झालंय. त्याचं प्रतीक साधारणतः विधानसभा निवडणुकीत दिसतं. ते अप्रत्यक्षरित्या दिसतं, त्याची फार चर्चा होत नाही, कारण कदाचित सगळीचकडे निवडणूक असते आणि सगळीचकडे असं काहीतरी अभद्र घडत असतं. विधान परिषदेच्या निवडणुका या फक्त काही लिमिटेड जागांसाठी असल्यामुळे आणि सध्या महाराष्ट्रात 6 पक्ष गुण्यागोविंदांनी भांडायत असल्यामुळे, म्हणजे मी गुण्यागोविंदांनी हा शेरा मारते, त्यामुळे कदाचित या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात समोर आल्या हे उत्तम झालं, कारण जनतेला कळायलाच पाहिजे. मला सगळ्याच राजकीय पक्षांची एक मतदार म्हणूनही कीव येते आणि एक पत्रकार म्हणून याला काय म्हणावं ते समजेनासं झालेलं आहे. कुठेतरी ज्यांना कोणीतरी उमेदवारी दिली ते उमेदवार विकले कसे गेले, किंवा आपण सभ्य शब्द वापरूया ते कॉम्प्रोमाइज कसे झाले. गाडवेंनी फार सुंदर वर्णन केलं की जे आदल्या दिवशी अभिजित पवार 4 लोकांना घेऊन अर्ज भरायला जात होते ते दुसऱ्या दिवशी कोणाला न सांगताच विड्रॉ करून मोकळे झाले. पण मग अशा व्यक्तीची निवड का केली गेली? त्यांच्यावर दबाव येऊ शकेल किंवा दबावाला बळी न पडणारं कोणीतरी शोधावं लागेल, हे केवळ ठाण्यातच नाही बाकी ठिकाणी का लक्षात आलं नाही? साहेबराव कांबळे दुसऱ्या दिवशी लगेच शिंदे साहेबांच्या पक्षात गेले हेही सांगितलं जात आहे. पण साहेबराव कांबळेंच्या ऐवजी तिथे काँग्रेससाठी मनापासून लढणाऱ्या एखाद्या उमेदवाराला, जो भलेही फाटका असेल, का उमेदवारी दिली गेली नाही? पक्षही कुठेतरी चुकतायत का? म्हणजे सर्व सत्ताधीश भारतीय जनता पक्षावर आरोप करणं मी समजू शकते, पण याही पक्षांमध्ये असे उमेदवार का समोर येत आहेत की जे कच खात आहेत? दुसरं असं की दबाव आणला जातोय हे दिसतंय, ते सिद्ध करता येणार नाही हेही स्पष्ट आहे. जसं कॅश फॉर वोट्स नावाची राज्यसभेच्या वेळेला एक चर्चा झाली होती, दिल्ली गाजलं होतं त्यावेळेला. हरिभाऊ राठोड हे त्यावेळेला पक्ष फोडून बाहेर पडले होते. त्यावेळेला खासदारांच्या लॉकरमध्ये पैशाच्या राशी सापडल्या होत्या. त्यामुळे आता जे भारतीय जनता पक्षाच्या दमनकारी शक्तीविरुद्ध बोलतायत
त्यांनी याबद्दलचे पुरावे सादर करणं आवश्यक आहे. दिपकेसारखा एखादा युवक जेव्हा काहीतरी करतो तेव्हा आपल्या पक्षांवर कसा अन्याय होतोय याचे पुरावे सादर केले गेले पाहिजे. ते फक्त त्यांनीच नाही तर वर्तमानपत्रांनी, माध्यमांनीही त्यात भूमिका बजावली पाहिजे. खरंय. ते पुरावे जोपर्यंत आपल्या समोर येत नाहीत तोपर्यंत या ऐकीव गोष्टी असतात आणि त्याबद्दल करावी तितकी चिंता व्यक्त करणं एवढंच आपल्या हातात राहतं. सर्वांनी मिळून याबद्दल काहीतरी करायची गरज आहे. अगदी. अजित चव्हाणांना काही मुद्दा मांडायचा. अजित चव्हाण. नाही, माझा एक छोटासा मुद्दा असा आहे, हे माझे दोन्ही मित्र म्हणजे अनिशराव आणि भाऊसाहेब, या दोघांच्या बाबतीतही मला एक सांगायचं आहे की या दोघांना जरी त्यांच्या पक्षानं तिकीट दिलं असतं नम्रताजी, तरी हे दोघं माघारी गेले नसते. पण कसं आहे लक्षात घ्या, मला याची खात्री आहे की आज न उद्या भारतीय जनता पक्ष मला अशा पद्धतीच्या निवडणुकीचं तिकीट दिलं आणि तेव्हा मी माघारी येणार नाही. माझी खात्री आहे माझे हे दोघे मित्रही माघारी आले नसते. त्याचं कारण असं की आम्ही प्रवक्ते आहोत, आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहोत, आम्हाला एकमेकाचं बॅकग्राऊंड माहिती आहे. तुम्ही अशा लोकांना तिकीट देताच कसं काय की जे कॉम्प्रोमाइज होतं, ही जबाबदारी मी मॅडमचंच म्हणणं थोडंसं पुढे घेऊन जातो. नाणेवारीकडे मॅडम जे म्हणाल्या आता, म्हणजे अजित चव्हाणजी, तुम्ही असं म्हणताय की तिथे कॉम्प्रोमाइज होतंय, तुम्ही असं म्हणताय तिथे कॉम्प्रोमाइज होत आहे, असं काहीतरी घडतंय जिथे तो उमेदवार कॉम्प्रोमाइज होतोय असं म्हणताय तुम्ही? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, काही का असे ना, काही कुठलंही कारण असू दे, आपल्या पक्षावर कारण कुठलंही असू दे, अजित चव्हाण आपल्या पक्षावर होणाऱ्या आरोपांचं उत्तर द्या ना आधी. आपण हे बिचारे काय तुमच्या सरकाखाली कसे येत आहेत वगैरे त्या गोष्टी नंतरच्या आहेत. माझ्या पक्षावरती आरोप करण्याचा इथे प्रश्न येतोच कुठे? प्रश्न बोटं तुमच्याकडेच दाखवली जात आहेत. भाजपकडून पैशांचा पाऊस पाडला जातोय. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोप आहेत. भाजपकडनं 150 कोटींचा पाऊस पाडला गेला सगळ्या माघारी नाट्यामध्ये. हे आरोप आहेत तुमच्या पक्षावरती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की जे नाशिकमध्ये घडलं ते पक्षनिष्ठेचं अतुलनीय उदाहरण आहे. मृणालिनी नाणेवाडेकरजी, मी आपल्याला खुलं आव्हान देतो, नाशिकच्या आमच्या सहकार्यानं शिवसेना शिवसेनेसाठी जी माघार घेतली आहे त्यात जर काही चौकशीचं पत्र आर्थिक देवाणघेवाण झाली असेल तर ती आपण सिद्ध करून दाखवा. माझं आपल्याला आव्हान आहे की याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार झाला असेल तर तो आपण सिद्ध करून दाखवा. दुसरीकडे यांचे लोक यांच्याशी लॉयल राहत नाहीत, त्याच्याशी आमचा संबंध का जोडता? आमचा काय घेणं देणं आहे? त्यांचे उमेदवार त्यांची पक्षनिष्ठा सोडून निवडणुकीत माघारी घेतायत, पळून जात आहेत. दुसरीकडे माझा सहकारी हा पक्षनिष्ठा म्हणून शिवसेनेला पाठिंबा देतोय. याचं मला थोडं उत्तर देऊ द्या आता. बरं, अनिश गाडवे बोला. आता ज्यावेळेस विरोधकांच्या उमेदवारांची यादी येईल ना, ती यादी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाकडे द्यावी लागेल. याच्यातल्या किती जणांवर तुम्ही आता केसेस टाकणार आहात, याच्यावर किती जणांवर तुम्ही नोटिसेस पाठवणार आहात, ती यादी पडताळून घ्यावी लागेल. कारण बरोबर तुम्ही पोटा पाण्यावर याल. एखाद्याचा कारखाना असेल, कारण बघा आजच्या घडीला तुम्ही किती नाणेवाडेकर ताई म्हणाल्या की आपण सर्वसामान्यांना फाटक्या खिशाला, आज माझा किस्सा फाटकाय. नम्रताजी, मी अगदी खुल्यामध्ये तुमच्या लाईव्ह व्हिडिओवर बोलतो, माझा किस्सा फाटकाय. आज अनिश गाडवे निवडणुकीत उभा राहिला. निष्ठेच्या बळावर निवडणुका लढता येतात पण त्या जिंकता येत नाहीत. आज असं अर्थकारण करून ठेवलेलं. पूर्वीचा काळ गेला, पक्षाने निवडणुकीला चिन्ह तुम्हाला उमेदवारी दिली की तुम्ही येणार पक्षाच्या बळावर निवडून. आज तसं नाहीये. आज तुम्हाला तुमच्या पाठी फिरणाऱ्यांना एक दिवसाचा वडापाव जरी वाटायचा असेल ना, तुम्हाला तुमची गावची एकरभर नाही, पण फाटका आहे. मला मात्र विश्वास आहे माझा पक्ष मला तुम्ही जर ठेवल्या विधान परिषदेत आणि सर्वसामान्यांकडून निवडणुका लढण्याची अपेक्षा करू शकत नाही. निवडणुकीचं पैसे घेतले जातात. माझं ऐकून घ्या थोडंसं. आमचा आवाज आता कोणी ऐकत नाही अजितराव. कमीत कमी तुम्ही ऐकून घ्या. जगातला सर्वात मोठा पक्ष आहात तुम्ही. अनिशराव, मी तुमच्यासाठी बोललो की आमच्या अनिश गाडवेला तिकीट द्या, बघा ते माघार घेणार नाही. आता प्रश्न तुम्ही म्हणताय की नाही पैसे होणारी माणसं तुम्ही उमेदवार म्हणून का देता? याचं कारण सांगतो. रक्तामध्ये तुम्हाला जीवाणू विषाणू ओळखता येतात एखादा रिपोर्ट करून, पण रक्तामधली गद्दारी चेहऱ्यावर पाहून कळत नाही. आजच्या जमान्यात कधी कळतच नाही, अजिबात कळत नाही रक्तातली गद्दारी. आता तुम्हाला सांगतो नवीन ट्रेंड आलाय व्हिटॅमिन एम नावाचा. हा जो व्हिटॅमिन मनी, पैसा 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 हा सर्वश्रेष्ठ आहे आजच्या जगामध्ये. आणि हे मान्य करून चला.
आज किती हजार कोटींचा तनपुरेंवर आरोप झाला होता, त्यांच्या त्या नागपूरच्या त्या कारखान्याच्या विषयीचा किती हजार कोटींचा आरोप होता. आज शांत झोपत असतील की नाही. भाजपाची आमदारकीही मिळाली आणि त्यांना त्यांच्या सगळ्या क्लीन चिटही मिळाल्या. हे कुठून येतं? हे आमचे उमेदवार कसे मॅनेज होतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. वेगळं आता दुसरं सांगतो, लोकशाहीमध्ये आपण म्हणतो निवडणुका झाल्या पाहिजेत, पण आज बिनविरोध हा एक नवा ट्रेंड आलाय. या ट्रेंडमुळे काय होतंय की निवडणुका लढल्याच जात नाही. त्याला लोकशाही कसं म्हणणार तुम्ही? म्हणजे विरोधकांचा उमेदवार मॅनेज करायचा आणि लोकांना मत, आता चला हे विधान परिषद आहे हा भाग वेगळा, पण लोकांना मत टाकायचा अधिकारच तुम्ही काढून घेतलात की तिथे आता कोणीच मतदान करू शकत नाही, कारण बिनविरोध. आता हा नवीन ट्रेंड देशभर पाहिला जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक महत्वाचं सांगतो, ज्या वेळेस चांगली माणसं आमच्या तुमच्यासारखी, म्हणजे अजितराव तुम्ही स्वतः, आम्ही, का बरं तुम्ही निवडणुकीत उभी राहू शकत नाही? कारण व्हिटॅमिन एन आपल्या खिशामध्ये लागतं अजितराव, हे खरं आहे. ही गोष्ट मान्य करून चला. आज आपण ते व्हिटॅमिन एन नाही आणू शकत, तुम्ही तुमच्या माझ्यासारखी चांगली माणसं मला याच्यामध्ये भाऊसाहेब आजबेंना विचारायचंय. भाऊसाहेब आजबेजी, काँग्रेस या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये 8 जागा मिळालेल्या होत्या. बरं, काँग्रेस पक्षाकडे असे उमेदवार नाहीयेत का की जे पक्षासोबत निष्ठा बाळगून आहेत ना? म्हणजे आता अतुल लोंढे तुमचे अजून पाय रोवून उभे आहेत की तिथे नागपुरामध्ये? नाही त्यांना कोणी फोडू शकलं. पण मृणालिनी मॅमनी जो प्रश्न उपस्थित केला तो विरोधकांनी आज त्याच्यावर आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे की उमेदवार फुटतायत का, ह्याचं कुठेतरी आत्मचिंतन होतंय का, किंवा अशा लोकांना उमेदवारी दिली जाते का जे खरंच निष्ठावान आहेत, की फक्त इलेक्टिव्ह मेरिटच्या नावाखाली तिथे काही वेगळी कॅल्क्युलेशन्स मांडली जात आहेत? भाऊसाहेब आजबे, तेव्हा असतील म्हणजे मृणालिनीजींनी जे मत मांडलं आणि त्याला लगेच अजित चव्हाण जे आहेत त्यांनी लगेच त्याला सहमती दर्शवली, तर झालं काय की लोकशाही संकेत असतील, लोकशाहीची प्रक्रिया असेल, या सगळ्या गोष्टी पार पाडण्याची किंवा त्याचा अवलंब करण्याची जबाबदारी ही केवळ विरोधी पक्षांची आहे. म्हणजे माध्यमांचं काम पण फक्त विरोधी पक्षांना विचारण्याचं. तुम्ही ही चूक केली म्हणजे मला क्षमा करा हे उदाहरण देण्यासाठी, पण जे टिपिकल एक मेंटॅलिटी जी असते ना की एखाद्या स्त्रीवरती जर अत्याचार झाला नाही, तिने कपडे व्यवस्थित घातलेले नव्हते त्यामुळे असं झालं, तर सेम तशीच मेंटॅलिटी मला कुठेतरी माध्यमांची पण दिसते ना, अर्थात भाजपची पण दिसते. मुद्दा असा आहे की गेल्या 12 वर्षामध्ये केवळ महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीची ठोकशाही, ज्या पद्धतीची भ्रष्टशाही या पक्षानं आणलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये काय झालं मृणालिनीताईंनी बघावं, की तो विरोधी पक्षनेता त्यांनी कसा बसवलाय, तो पक्ष कसा फोडलाय. बरं, त्याची सुरुवात महाराष्ट्रात झालेली होती. तुमचं असं म्हणणं आहे का की शिवसेना आणि अजित पवार यांचा पक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा फोडले गेले तेव्हा त्यांना काहीतरी फक्त सांगितलं तुम्ही सत्तेत सहभागी व्हा, फक्त तेवढ्या कारणासाठी झाले? 50 खोक्यांची जी चर्चा झाली ती नेमकी कशासाठी झाली होती? त्यामुळे मुद्दा कसा आहे की ज्या लोकांना आम्ही उमेदवारी दिली, लक्षात घ्या, ते आतापर्यंत पक्षाशी प्रामाणिकच राहिलेले आहेत. आम्ही कुठेतरी रॅन्डम कोणता तरी माणूस उचलला, त्याच्याकडे पैशाची थैली आहे म्हणून आणि त्याला उमेदवारी दिली असं घडलेलं नव्हतं. पण तरी देखील एखादाच नव्हे तर ट्रेंड म्हणून जेव्हा अनेक उमेदवार असे फोडले जातात, त्यातला एक महाशक्तीच्या पक्षामध्ये सहभागी होतो. तर तुमच्या भाऊसाहेब आजबेजी, तुम्ही माध्यमांवर प्रश्न विचारलाय मी त्याला उत्तर देते. माध्यम तुम्हाला प्रश्न विचारतायत कारण आम्हाला विरोधी पक्ष हवा आहे. आम्हाला सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा, हक्काने प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष हवा आहे. म्हणून आम्ही विरोधी पक्षांना प्रश्न विचारतो आहे की तुमचं चुकतंय कुठे, त्याचं आत्मचिंतन करा. अजित चव्हाण काही मुद्दा म्हणतात, मग मला शेवटची कॉमेंट घ्यायची मृणाल मॅमकडे. अजित चव्हाण मला असं वाटतं की खरं आहे, ठीक आहे, लोकशाहीची संकेत मूल्य जी असतात ना, आता मृणालिनीजी महाराष्ट्रामधल्या अतिशय सिनियर संपादक आहेत आणि त्यांच्या सूचना म्हणून त्यांचं वक्तव्य अनेक वेळा आम्ही सूचना म्हणून घेतो, कारण विरोधकांनी अतिशय नम्र असलं पाहिजे. पण ज्या दिवशी असं वाटायला लागतं आपल्याला की माझ्यावर कुणीही टीका करू नये, मला कुणीही सूचना करू नयेत, त्या दिवशी मला असं वाटतं की हा सुद्धा लोकशाहीमधल्या विरोधी पक्षांच्या ऱ्हासाला कारणीभूत असलेला एक घटक आहे आणि त्यांना अजूनही सूर सापडत नाही. त्याचं हे कारण आहे. असू दे, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण जेही कोणी पत्रकार असतील, मीडियातले लोक असतील, या विषयातले धुरीण असतील, त्यांची टीका आम्ही आजही सूचना म्हणून घेत असतो आणि ती वारंवार आमच्यावरती व्हावी अशी आमची इच्छा असते, कारण त्यातनं आम्हाला खूप शिकायला मिळतं. त्यामुळं काँग्रेसला आमच्या शुभेच्छा आहेत. दुसरा विषय, बंगालचं उदाहरण तुम्ही देत चला भाऊसाहेब.
लोकांना ते खूप आवडतं. ठीक आहे. कारण आपण जर आम्ही विषयांतर नको तोडफोड व्हायला केली वेळ असेल कमी आहे. बंगालमध्ये, शेवटचं तर मिनिट आहे. केली मृणाल आहे. मॅम, अशी मृणाल मॅम, तोडफोड आम्ही करणार शेवटचा जी मुद्दा याच्यामध्ये सांगताना जी देशाच्या हिताची असेल. आरोप हे होत राहतात, पण पुराव्यानं साबित करून दाखवीन असं छाती ठोकपणे ना सत्ताधारी म्हणतायत ना विरोधक म्हणतायत. अशा प्रक्रियेतनं ज्यावेळेला लोकप्रतिनिधी निवडून येतील, जनतेनं कुठल्या अपेक्षेनं बघावं त्यांच्याकडे? नम्रताजी, मी आज सांगितलं ना, मी आव्हान बरोबर हा दिलं. मुद्दा 100 कोटी रुपये आम्ही आव्हान घ्यायला कबूल आहे की आमच्या मी माणसाने तुमच्याकडे बोट नाही दाखवलेलं पैसे अजित घेऊन माघार चव्हाणजी. मी घेतली असेल तुमच्याकडे तर. बोट नाही दाखवलेलं मृणाल मॅम. नाही, पण मग जो सत्य अजित मांडू चव्हाण, इच्छितो त्याचं आपण सत्य पण काही ऐकून घेतलं हे पाहिजे. म्हणजे आज आहे ना, मी आव्हान घेऊ देतोय ना. नका. आपण मनाला हे काही लावून घेऊ नका. सर्व मॅडम, पक्ष ही पक्षनिष्ठा सत्तेत आहे. आल्यावर असंच ही वाटतं. पक्षनिष्ठा याचा आहे. अनुभव भारतीयांनी पुरेसा घेतलेला आहे. भारतीय जनता पक्षावर टीका करण्याची वेळ आमच्यावर नाही, येऊ पण ही देऊ पक्षनिष्ठा नका. आहे. बाकीच्याही आमच्या पक्षांनी तशीच वेळ उमेदवाराला येऊ देऊ नये आर्थिक हीच अपेक्षा देवाणघेवाण केलेली आहे. नाही. दुसरं, भाऊसाहेब आजबे, मला एक फक्त फार देवेंद्रजी विनम्रपणे आणि गिरीश नमूद महाजन करायचं यांच्या आहे शब्दाखातरी की माघार कोणत्याही झाली. महिलेशी तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची कृपा करून तुलना करू नका. काय आहे की प्रत्येक राजकीय पक्षाचं जे काय वर्तन आहे त्यात कोणीही त्याला अपवाद नाही. हे अत्यंत वाईट झालेलं आहे. त्यामुळे देशातल्या किंवा जगातल्या सर्वसाधारण महिलांचं उदाहरण देऊन तुम्ही महिलांना थोडंसं वाईट वाटेल असं काही करू नका. मी महिला म्हणून आवाहन करते आपल्याला. दुसरा मुद्दा असा आहे की जे काय होत नाही, आहे ठीक आहे पश्चिम मॅडम. बंगालमध्ये भाऊसाहेब असतील, किंवा मी जे असेल, काय झालं महाराष्ट्रामध्ये, गाडगेजी असतील, आम्ही आधी सगळे पक्ष दिलगिरी व्यक्त फुटले. करतो आपली. आधी पक्ष फुटले. मला असं वाटतंय की माझं ऐकून घ्या आपण. आधी पक्ष फुटले आणि ते पक्ष फुटल्यानंतर एका सत्ताधारी पक्षांनी त्याचा लाभ घेतला. अशी वेळ लोकशाहीत काय येतेय? एकदा एक उमेदवार निवडून आल्यावर त्यांनी 5 वर्ष बदलू नये त्याची भूमिका, असा कायदा का केला जात नाही? तुमच्याच राजीव गांधींनी आयाराम गयाराम रोखणारा कायदा आणला होता. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी स्वतःचं वर्तन आता नीट तपासून पाहायची गरज आहे. नम्रता म्हणतायत तो मुद्दा खूप महत्वाचा आहे की घोडे बाजार करून जो कोण उमेदवार निवडून आला असेल तो कशावरून परिषदेत काही पडद्यामागे हालचाली करून हा खर्च काढायचा प्रयत्न करणार नाही. आणि अशा प्रकारचं जर वर्तन होत असेल तर विधान परिषद निवडणुकांमध्येही काही कायदे प्रक्रिया बदलावी लागेल. इथे कोणीही कोणालाही मत देतं स्थानिक स्वराज्य संस्थात निवडून आलेलं ते चालणार नाही. असा कायदा करण्यामध्ये अजित चव्हाण, भारतीय जनता पक्षाने पुढाकार घ्यावा. हो. तर आपण सत्तेत आहात, आपल्याकडे बहुमत आहे. नाशिकमध्ये जे काय झालं ते कुठेतरी महायुतीचा महाधर्म पाळायची ऐन वेळात केलेली एक धडपड होती. ती आज यशस्वी झाली आहे. पण मुळात असे उमेदवार का फितवले जातात? नाशिकमध्ये शिवसेना उबाठाकडे संख्याबळ असतानाही उमेदवारी अर्जच का दाखल केला गेला नाही? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेला अपेक्षित आहेत. ती भाजपकडनंही आहेत आणि ती विरोधी पक्षाकडनंही आहेत. ते संजय राऊतांना सत्ताधारी विचारलं पाहिजे पक्षांना मॅडम. प्रश्न जास्त विचारावे लागतात. त्यामुळे महायुतीला हे प्रश्न आम्ही जास्त पॉइंटेड विचारू. पण प्रत्येक वेळेला महायुती दमनकारी आहे असं जर म्हणून विरोधी पक्ष आपली शेपूट टाकत राहिले, मला माफ करा या शब्दाबद्दल, पण विरोधी पक्ष जर माघार घेत राहिले तर लोकशाहीत मतदारांनी कोणाकडे अपेक्षेने पाहायचं अशी वेळ आली आहे. याच लोकशाहीनी लोकसभेत आपल्याला जिंकून दिलं होतं महाराष्ट्रात. त्यामुळे परस्पर आरोप करत राहा, तो राजकारणाचा भाग आहे. पण अत्यंत उत्तम रीतीने पक्षाची भूमिका मांडू शकतील हो. असे उमेदवार शोधा, त्यांना नाही, बळ अगदी, द्या. अगदी. पैसा असेल तरच राजकारण यशस्वी होतं मृणाल असं मॅम अजिबात म्हणतात नाही. त्याप्रमाणे आरोप हे राजकारणामध्ये होतच राहतात, पण आरोपाबरोबर आत्मचिंतन सुद्धा झालं पाहिजे. एखाद्याला यश मिळतंय तर ते का मिळतंय आणि एखाद्याला मॅडम, अपयश चांगले मिळतंय उमेदवार आपल्या तर ते समोर का नसले, मिळतंय, ह्या दोन्ही कुठे गोष्टींचं शिफारस परीक्षण करायची ते झालं आपल्याला चांगलं माहिती पाहिजे. आहे. राहिला प्रश्न विरोधी पक्षांचा. विरोधी पक्षांबाबत माध्यम प्रश्न का विचारतात? तर या देशाला एक सक्षम विरोधी पक्षाची आत्ता या घडीला महत्वाची गरज आहे. कारण कुठल्याही देशासाठी, कुठल्याही लोकशाहीसाठी बेफाम असलेला सत्ताधारी पक्ष हा मारकच असतो आणि तसं भारतामध्ये घडू नये त्यासाठी या देशामध्ये
विरोधी पक्ष सुद्धा सक्षम राहावा ही माध्यमं म्हणून आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि मला वाटतं सत्ताधारी सुद्धा त्याचं स्वागत करतील भारतातल्या सुदृढ लोकशाहीसाठी. आणि त्याच लोकशाही प्रक्रियेमध्ये जर असे काहीतरी आरोप होत राहतील तर ज्या लोकशाहीसाठी आम्ही सामान्य माणसं मतदान करतो तो आम्ही का मतदान करावं हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडत असतो. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या कृतीबद्दल आपापल्या आरोपांबद्दल थोडंसं आत्मचिंतन नक्की करावं. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.